मेकअप केल्यानंतर काय तुमचाही मेकअप बेस हा तुमच्या नाकावरून थोड्या वेळाने निघून जातो आणि ते खूप विचित्र असं दिसतं. तर आजचा व्हिडिओ हा फक्त तुमच्यासाठीच आहे. हॅलो एव्हरीवन, मी अर्चना फ्रॉम अर्चनाच मेकओव्हर 30 डे 30 मेकअप हॅक्समध्ये आज आहे डे 23. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी हॅक सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा जो नाकावरचा बेस निघून जातो तर ते कधीच होणार नाही. सो स्टे ट्यून. तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही स्किन प्रेप करता त्यावेळेस मॉइश्चरायझर लावताना एकदम थिन लेयरचं मॉइश्चरायझर लावायचं आहे. इथे मी माझ्या फेसवर ऑलरेडी स्किन प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. सो आता मी तुम्हाला दाखवते की प्रायमर कसं लावायचं आहे ते. तर इथे मी एकदम थोडंसं असं प्रायमर घेतलेलं आहे आणि ते मी माझ्या नाकावर लावणार आहे आणि एकदम थिन लेयरमध्ये लावणार आहे, एकदम थोड्या प्रमाणात. अशा पद्धतीने आपल्याला एकदम थिन लेयरमध्ये प्रायमर लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक 5 मिनिटं थांबायचं आहे आणि मगच बेस मेकअपला स्टार्ट करायचा आहे. प्रायमर लावून झाल्यानंतर ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने आपल्याला तिथे फाउंडेशन अप्लाय करायचं आहे आणि ब्लेंड देखील करायचा आहे. आपल्याला इथे ब्रशचा वापर करायचा नाही, ज्यामुळे आपला जो नाकावरचा बेस आहे तो हलणार नाही. तर इथे मी ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने फाउंडेशन लावून घेते. एकदम पातळ असा मी लेयर लावलेला आहे आणि त्यानंतर मी त्याला पावडरने सेट करणार आहे. तर इथे मी माझ्या हातांवर जे काही एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे पफमधलं ते काढून घेणार आहे आणि मगच पूर्ण नाकाला पावडरने सेट करणार आहे. एकदम हलक्या-हलक्या हाताने एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये मी पावडर घेतलेली आहे. तुम्हाला देखील असंच करायचं आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या नाकावर बेस सेट केला तर तुमचा नाकावरचा बेस मेकअप कधीच जाणार नाही. सो ही होती आजची हॅक. सो आजची हॅक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही Instagramवर पाहत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या हॅकमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.